तर हाय हॅलो नमस्कार. तुम्हाला थंबनेलवरून कॉल असेल की आम्ही जाणार आहोत अमरावतीला. सो स्टे ट्यून. आणि कुडाळ तर नाहीच मिळालं, पण कणकवलीत सुद्धा दुकानात आम्ही जे अप्पर घ्यायला गेलेलो तिकडे पण अप्पर मिळालं नाही माझ्या मापाचं. अशा प्रकारे मॉल काय झालेले आहे. आम्ही चहा प्यायला उतरलेलो आणि आता परत चाललोय. कोल्हापूर मधून निघतो. तर आता जवळ टोल आलेला आणि फास्ट टॅगचं थोडं काय प्रॉब्लेम झाला केवायसीचा. सो तिकडे सॉर्ट करतात म्हणून आम्ही इथे थांबलो. आणि माझ्या मागे तुम्ही बॅकग्राऊंडला बघा किती मस्त झालेलं आहे स्काय. तर असे व्ह्यू ट्रॅव्हल करताना आपल्याला खूप बघायला मिळतात. गाईज आम्ही जिथे हॉल्ट करणार आहोत ते ठिकाण इथून अजून 100 किलोमीटर पुढे आहे. त्यामुळे आधी तुळजापूरच्या आम्ही 20 किलोमीटर एक मागे थोडा वेळ आम्ही थांबलो इथे. तर आता आम्ही थोड्याच वेळात सोलापुरात पोहोचू. मंगळवेढ्याच्या थोडं पुढे आम्ही आता आलो. आम्ही लातूरला पोहोचल्यानंतर आपण आता भेटूया. आणि गेली 5 मिनिटं आम्ही इथं थोड्याच अंतरावर आलोय आणि रस्ता पुढे येतोय. पुढे आलो की सर पाठी गेलो की सर पुढे इतक्या वेळा आम्ही चुकलोय बघातपासून. आणि हे रस्ते विसरलेले आहेत हे सिद्ध होत आहे. वाजले आहेत 11. सो जेवून झाला म्हणजे थोडा वेळ आली. 1:30 वाजता जेवणनी सुरुवात केली आणि आता 11 वाजले, 11:30 होत आले. तर फायनली पोचलो आहे. आवाजावरून मला तुम्हाला कळलं दिसेल काय हालत झाली आहे ती इतका पूर्ण बसून प्रवास करण्यासाठी. तर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअरसुद्धा करा. कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आणि ह्यानंतरचे ब्लॉग पण कशावरती बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा. तोपर्यंतसाठी बाय बाय. हाय हॅलो नमस्कार. आज तारीख आहे 27 आणि आज सकाळी उठून आता आम्ही परत अमरावतीच्या दिशेने जाणार आहोत. आता मी लातूरमध्ये स्टे केला आहे. तर इथून नांदेड करून शेगाव करून मग अमरावती. बाय बाय. तर जस्ट आम्ही लातूरमधनं बाहेर पडलो आहे. शेगावला निघतो असं कुठं नांदेडला गुरुद्वाराला जायला. तर तिथे आता आपण भेटूया. तर काल आम्ही फास्टॅगचा इश्यू झाल्याचं थांबल्याचं तुम्हाला दाखवलं. पण आज आता आम्ही परत निघालो आहे नांदेडच्या दिवशी. पण अजून पण फास्टॅगचं काही इश्यू सॉर्ट झालं नाही आहे. आणि प्रत्येक टोलच्या वेळेला आम्हाला डबल टोल भरून पुढे जावं लागतं. आय होप लवकरात लवकर हा इश्यू सॉल्व होईल. तर आता आम्ही नांदेडला पोचलो आहे आणि गुरुद्वारच्या तिकडे जाणार आहोत. तर मी ते पण सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता आम्ही नांदेड सिटीत जस्ट पोचलो आहे आणि यानंतर आम्ही शेगावला जाणार आहोत. तर आधी आता गुरुद्वारा एक्सप्लोर करतो.
आम्ही गुरुद्वारामध्ये गेलेलो. तिकडे व्हिडिओग्राफी किंवा फोटोज अलाउड नव्हते, त्याच्यामुळे काही शूट करता आलं नाही. पण आता मी तिथे जेवून निघालोय शेगावच्या दिशेने. सो आता शेगावला आम्ही आज थांबणार आहोत आणि उद्या अमरावतीला जाणार आहोत. So, आता आम्ही हिंगोलीच्या पुढे आलोय थोडं आणि अजून तरी किती वेळ लागेल. 143 किलोमीटर आम्हाला पुढे जायचं आहे शेगावसाठी. आता बघूया. आता वाजलेत किती वाजलेत. आणि आम्हाला प्रत्येक टोल वरती ना टोल भरून डबल टोल भरून पुढे जावं लागतंय. काशीमध्ये पोहोचलोय आणि अजून आम्हाला 112 किलोमीटर जायचं. आणि आता मी इथे चहाचा एक स्टॉल बघून चहा प्यायला थांबलो. तर मारवीला आम्हाला चहा नको, आम्ही उतरून चहा पिऊ. असे असतं ना. हो. आणि जस्ट आम्ही समृद्धी महामार्ग क्रॉस करून पुढे आलोय. अकोला काय पाथूर रोडला. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. हे पूर्ण जंगल आहे दोन्ही साईडला, रस्त्याच्या हायवेच्या पूर्ण जंगल आहे आणि सागाची लागवड केली आहे पूर्ण दोन्ही साईडला. शेगावच्या पाठी 10 किलोमीटर आम्ही आहोत आणि आम्हाला शेगावला आज थांबायचं आहे. सो शेगावपर्यंत आजचा आमचा प्रवास असणार आहे. आणि इथे आम्ही हे चिप्स आणि घ्यायची दुकानं आहेत. सो तिथे आलो, थांबलो थोडा वेळ, 5 मिनटं विश्रांती घ्यायला. जस्ट पोचलो आहे शेगावला आणि इथे 20वा भक्त निवास तिथे आलो आहे. आता रूम नोंदणी कक्षाकडे जाऊन वगैरे रूम नोंदणी करून मग आम्ही दर्शनाला जाऊ. सो स्टे ट्यून. 20वा भक्त निवास इथे एकदम प्लीजंट आणि एकदम स्वच्छ असं पूर्ण वातावरण तुम्ही बघू शकता. माझ्या आजूबाजूला असं नीट अँड क्लीन आहे पूर्ण परिसर. सो शेगाव इज रिअली गुड. भक्त निवासमधनं दर्शनासाठी जातो आहे. तर इथे खूप मस्त सोय आहे, नीट आहे, एकदम सगळं वातावरण आहे, परिसर खूप छान आहे. तर आता आम्ही पोचलोय मठाच्या बाहेर आणि आता आज जातो.
इथे जेवायला आलोय. तर जिथे भक्त निवास आहे तिथेच आणि इथे मस्त लॉनवरती एक ग्रुप आंध्री कोशिंबिरी खेळतोय. आणि कुपन घेऊन इथे जेवणाची खूप छान सिस्टीम आहे. पूर्ण कुपन सिस्टीम आहे. आणि आम्ही जिथे भक्त निवास आहे तिथे जिथे जेवायला जातोय ना आता तिकडे बाहेर लॉन आहे पूर्ण. ती सगळीजण एक फ्रेंडचा ग्रुप आला आहे आणि खेळता येते. तर मी पण खूप मिस करते माझ्या सगळ्या फ्रेंड्सना आणि सगळ्यांना. ती सगळी आली असते तर आम्ही पण ह्याच्यापेक्षा मजा मारली. त्यावर गेली असती मी. सो मिस यू गाईज. बिना चपलाचे व्रत करतायत नंबर आला पाहिजे म्हणून. सो आम्ही जेव्हा गजानन महाराजांच्या मंदिरात गेलेलो तर तिकडे एक माणूस स्पेसिफिकली एक शांतता राखण्याचा बोर्ड घेऊन आमच्या पाठून आला. शांतता राखा आणि तो बोर्ड असा बंद करून ठेवलेला तो बोलून त्यांना दाखवतो. तर मी एकटे आले ते जर स्पेशली काश्मीरान काय होतं की तुमच्यासाठी नोट आहे. जर तुम्ही आला असतात तर 5-5 मिनिटांनी सगळे कोणी आलं असतं कोणी तरी 5-5 मिनिटांनी शांतता राखा शांतता राखा करत राहिला असतो. सो याची तुमची एक आठवण आहे. तर गाईज आता आम्ही झोपायला चाललो. फायनली डे संपतोय आजचा आमचा. आणि आता झोपून सकाळी उठून परत आम्हाला अमरावतीला जायचं आहे. सो आणि फायनली उद्या आमची अमरावतीपर्यंतची जर्नी संपणार आहे. सो तोपर्यंतसाठी बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण मला सांगा की